अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होण्याचं जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता लवकरच आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिवस येत आहे आणि ज्या कोणत्या ताईंना दादांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे किंवा त्यांच्या जीवनात खूप सारे अडचणी प्रॉब्लेम आहेत तर ते दूर कसे होतील हाच त्यांचा प्रयत्न असेल तर आवर्जून त्या ताईंसाठीच हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. बघा, ही नवीन सेवेकऱ्यांसाठी नित्यसेवा कशी करावी, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापासून जीवनातील तुमची अशक्य गोष्ट ही शक्य होईल ती म्हणजे या सेवेने. तर हा व्हिडिओ नवीन सेवेकऱ्यांसाठीच आहे. बघा, 41 दिवसात तुम्हाला चमत्कार हा दिसून येणार म्हणजे येणार. तुम्हाला स्वामी समर्थाची खरी कृपा अनुभवायची आहे का? आयुष्यात तुमच्या दुःख, कष्ट, अडचणी दूर व्हाव्यात असं वाटतं का? घरात सुख, समाधान आणि पैशाची वाढ व्हावी अशी इच्छा असेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी महाराजांचा प्रकट दिवस हा फक्त साधा दिवस नाही, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा तो दिवस आहे जेव्हा स्वामी महाराज पृथ्वीवर प्रकट होऊन असंख्य भक्तांचे जीवन बदलून टाकलेले आहेत. असंख्य भक्तांना त्यांच्या लीला, त्यांचे जे काही सांगितलेल्या सेवा करून असंख्य भक्तांचे जीवन हे बदलून गेलेले आहेत. ते म्हणजे स्वामी महाराजांच्या या पृथ्वीवर प्रकट झाल्यावर. म्हणूनच गुरुमाऊली सांगतात, जो कोणी व्यक्ती स्वामी महाराजांच्या प्रकट दिवशी जर एखाद्या भक्ताने जर मनापासून स्वामींची नित्यसेवा सुरू करायला सुरुवात केली तर बघा, स्वामी स्वतः त्याच्या जीवनामध्ये कृपेचा वर्षाव करतात. त्याचं स्वतः स्वामी महाराज जीवन बदलतात. त्याच्या जीवनातील जे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत, प्रश्न खूप साऱ्या अडचणी आहेत तर ते सुद्धा प्रश्न या स्वामी महाराजांच्या सेवेने मार्गी लागतात आणि 90% लोक ही सेवा करतात आणि 90% लोकांना या सेवेचाही खूप छान असा अनुभव पण येतो. त्यामुळे गुरुमाऊली सांगतात, आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी ही सेवा करायला सुरुवात करा. बघा, तुमच्या जीवनातील जे काही संकट, दुःख, अडचणी, जे काही तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत तर ते सर्व काही प्रॉब्लेम दूर होतील आणि प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला या अडचणीतून बाहेर काढतील आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या इच्छाही स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. बघा, ज्यांनी सेवा सुरू केलेली आहे त्यांना खूप छान असे अनुभव आलेले आहेत. ज्यांनी स्वामी महाराजांची ही सेवा सुरू केलेली आहे त्यांना छान छान असे अनुभव आलेले आहेत. कोणाला नोकरी मिळत नव्हती तर त्यांना नोकरी मिळालेली आहे. कोणाच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे तंडणे होत होती तर त्यांच्या घरातही आता भांडणे कमी झालेली आहेत. घरात एकदम शांत पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे. कोणाचा विवाह जुळत नव्हता तर तो विवाह जुळलेला आहे. कोणाला संतानप्राप्ती होत नव्हती तर त्यांना संतानप्राप्ती झालेली आहे. असे असंख्य असंख्य प्रश्नांची उत्तरे या स्वामी महाराजांच्या सेवेने स्वामी महाराज प्रत्येक भक्तांना छान असे अनुभव या सेवेने आलेले आहेत. तर जाणून घेऊया ती सेवा कशी करायची आहे. स्वामी महाराजांची ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांची नित्यसेवा कशी सुरू करायची आहे, कधीपासून सुरू करायची आहे आणि नवीन सेवेकऱ्यांनी हे नक्की करावं या दिवशीपासूनच. बघा, तुम्ही लगातार 41 दिवस ही सेवा करून पहा, तुमच्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. 41 दिवसात नक्की तुमच्या जीवनात काही ना काही चमत्कार होणार. जे काही तुमची अडकलेली प्रश्न असतील, जे काही तुमचे अडचणी आहेत, अडथळे आहेत, खूप सारे संकट आहेत तर ती संकटसुद्धा काही क्षणात नाहीशी होतील, हळूहळू नाहीशी होती. बघा, कोणतीही सेवा करताना बऱ्याच जणांना वाटतं की आज सेवा सुरू केली लगेच उद्या माझे अडथळे संकट दूर व्हावीत असं प्रत्येकाला वाटत असतं. बघा, होऊ शकतं तसं, पण जे काही आपले प्रारब्ध आहेत तर ते प्रारब्ध ज्यावेळेस आपण सेवा करू
करून कमी करायचे असतात. ज्यावेळेस आपण खूप सारी सेवा करतो त्यावेळेस आपले प्रारब्ध कुठेतरी कर्म आपले कमी होतात आणि नंतर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं. बऱ्याच जणांना खूप काळ लागतो या सेवेचं फळ मिळायला, खूप वेळ लागत असतो. पण ज्यावेळेस वेळ लागतो तर नक्कीच त्या दिवसात त्या वेळेनंतर खूप काही चांगलं त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडत असतं. संयम ठेवा. प्रत्येकाची वेळ ही येतच असते. आज तुमची वेळ आहे, उद्या त्याची वेळ येईल, पण प्रत्येकाची वेळ ही एक ना एक दिवस येतच असते. त्याच्यामुळे तुम्हाला लवकर अनुभव नाही ना आला तर उशिरा येईल, पण उशिरा हा अनुभव येणार म्हणजे येणारच. कारण स्वामी महाराजांच्या केलेल्या सेवा ह्या कधीच व्यर्थ जात नसतात. त्या सेवेचं फळ योग्य त्या वेळी, योग्य त्या वेळेवर स्वामी महाराज नक्की तुम्हाला देतात म्हणजे देतातच. त्याच्यामुळे स्वामी महाराजांची ही नित्यसेवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिवशीपासून सुरुवात नक्कीच करा. तुम्ही खूप अडचणीत आहात, संकटात आहात, मार्ग मिळत नसेल, तुमची ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छाच पूर्ण होत नसेल, तर तुम्ही प्रकट दिवशीपासूनच स्वामी महाराजांच्या एक संकल्प करा. स्वामी महाराजांच्या नित्यसेवेचा संकल्प करा. तर तो कसा करायचा आहे जाणून घेऊया. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजाच्या प्रकट दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे. आपण घर ते सर्व काही स्वच्छ तुम्हाला आदल्या दिवशी सर्व काही करून घ्यायचं आहे. फरशी वगैरे सर्व काही पुसून घ्यायची आहे. स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे म्हणल्यावर लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला पिवळी वस्त्र परिधान करायची आहे. पिवळ्या रंगाची साडी असेल तर पिवळ्या रंगाची तुम्हाला साडी घालायची असेल, कारण पिवळा रंग हा आपल्या गुरूंचा आवडता रंग आहे. आणि या दिवशी जो कोणी पिवळा रंग प्रत्येक गुरुवारी घालतो तर त्याचं गुरुबळ हे मजबूत होतं, गुरुबळ हे स्ट्रॉंग होतं आणि त्याचा गुरुबळ हा मजबूत राहतो. त्याच्यामुळे पिवळ्या रंगाचं वस्त्र हे आवर्जून परिधान करायचं आहे तुम्ही. नंतर तुम्हाला सर्वात आधी उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, आधीच्या काळात कसं असायचं, सण वार म्हणलं, दिवाळी दसरा म्हणलं किंवा काही देवधर्म म्हणलं की काय व्हायचं की दारासमोर सडा टाकला जायचा शेणाचा, त्यावर छानशी रांगोळी काढली जायची. पण आता सर्व काही फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे सडा, रांगोळी हे सर्व काही कमी झालेलं आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं मुख्य दरवाजासमोर पाणी शिंपडायचं आहे. तुमच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे त्या उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि थोडंसं गोमूत्र, हळद, पाणी मिक्स करून तुम्हाला काय करायचं आहे, मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. याने लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते. लक्ष्मी माता ही आपल्या घरात स्थिर राहते. आणि तुम्हाला हे प्रकट दिवशी उंबऱ्याचं हळदीने लेपन अशा प्रकारे आवर्जून करायचं आहे. मुख्य दरवाजा तुम्हाला सुशोभित करायचा आहे. झेंडूचे आंब्याच्या पानाचं तोरण लावा, झेंडूच्या फुलांचं तोरण लावा मुख्य दरवाजाला. अशा प्रकारे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आपल्याला साजरी करायचा आहे. देवघरात, तुमच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, छान पंचोपचारी पद्धतीने दह्या-दुधाने अभिषेक करा. मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि देवघरात छान असा तुपाचा दिवा लावा, उदबत्ती लावा, धूप लावा, आसन टाका. छान अशी प्रकारे स्वामी महाराजांची पूजा करा, सर्व देवांची पूजा करा. छान अशी तुम्हाला जर चौरंगावर बाजूला सेपरेट पूजा करायची असेल तर तुम्ही बाजूला सेपरेटसुद्धा पूजा मांडणी करू शकतात किंवा देवघरातसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांचा छान असा अभिषेक झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, अक्षदा घ्या, फूल घ्या, हळदी कुंकू घ्या आणि स्वामी महाराजांना तुम्हाला एकच बोलायचं आहे, स्वामी महाराज, तुमचा आज प्रकट दिवस आहे आणि तुमचं माझ्या घरामध्ये आगमन व्हावं, माझ्या जीवनात आगमन व्हावं. तुमच्या कृपेने माझं सर्व कुटुंब परिवार सुखाने समाधानाने राहावा. माझी लहान मुलं सुखाने समाधान राहावे. सर्वांचं शिक्षण चांगलं व्हावं. सर्व काही जीवनात माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण व्हाव्या. जे माझ्यासाठी योग्य आहे ते स्वामी महाराज तुम्ही मला द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी असाच आमच्यावर राहू द्या. आणि आजपासून स्वामी महाराज तुमच्या या प्रकट दिवशीपासून मी तुमच्या नित्यसेवेला सुरुवात करत आहे. मी दररोज नित्यनियमाने तुमचे स्वामीचरित्र सारामृताचे दररोज 3 अध्याय, 1 माळी श्री स्वामी समर्थ जप किंवा 11 माळीसुद्धा केला तरी चालतो की 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 11 वेळेस तारक मंत्र हे मी नित्यनियमाने
तुमची ही सेवा करीन. स्वामी महाराज खंड न पडता तुम्ही हा शब्द नाही वापरायचा. कधी मासिक धर्म आला, काही अडचण आली, सुतक विटाळ आला तर ते दिवस तुम्ही सोडून द्यायचे, किंवा कुठे तुम्ही गावाला गेला ते पण दिवस तुम्ही सोडून द्यायचे. पण दररोज नियमाने मी तुमची नित्यनियमाने ही सेवा करीन आणि ही सेवा तुम्ही स्वामी महाराज माझ्याकडून करून घ्या. माझ्या सेवेत कधीही अडथळा येऊ देऊ नका, किंवा तुमच्या सेवेचा कधीही मला विसर पडू देऊ नका. आणि स्वामी महाराज तुम्ही कायम माझ्यासोबत असेच राहा, असं तुम्ही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. तुमचं सर्वात आधी तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे. नंतर तुम्हाला स्वामी महाराजाला ही प्रार्थना करायची आहे. आणि तो जे संकल्पाचं जे पान आहे तर तुम्हाला खाली तामणात सोडायचं आहे. आणि आजपासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. आता या सेवेसाठी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची पोथी तुम्हाला घ्यावीच लागते. ती तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल, किंवा कोणत्याही धार्मिक दुकानात तुम्ही ही पोथी घेऊन येऊ शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व काही देवपूजा झाल्यानंतर, तुमचा संकल्प करून झाल्यानंतर, स्वामी महाराजांना प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतातील पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, हे 3 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. आणि 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि 11 वेळेस श्री स्वामी तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला 11 वेळेस या मंत्राचा जप करणं शक्य होत नसेल, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, तर तुम्ही 1 माळसुद्धा केली तरी चालेल. बघा, 11 माळी करण्यापेक्षा 1 माळ जर तुम्ही स्थिर मनाने अंतःकरणातून आणि स्वामी महाराजांवर तुमची श्रद्धा ठेवून आणि स्थिर मन करून जर तुम्ही 1 माळ जरी केली ना, तर तीसुद्धा स्वामी महाराजांना खूप प्रिय असणार आहे. त्याच्यामुळे तुमचं मन हे एकाग्र ठेवून, स्थिर ठेवून स्वामी महाराजांची ही सेवा करा. आज 3 अध्याय, उद्या 4, 5, 6 पर्यंत म्हणजे परवा 7, 8, 9, नंतर 10, 11, 12, किंवा नंतर 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, असे करून 7 दिवसात तुमचं एक पारायण, स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण 7 दिवसामध्ये तुमचं पूर्ण होतं या नित्यसेवेने. अशा प्रकारे जो कोणी स्वामी महाराजांची ही नित्यसेवा करतो त्याच्या जीवनाचे सर्व काही अडकलेली कामे ही मार्गी लागतात. जे काही प्रश्न आहेत त्यांच्या जीवनामध्ये तीसुद्धा प्रश्न मार्गी लागतात. ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात. आणि जी काही रखडलेली कामं आहेत तर ती रखडलेली कामंसुद्धा तुमची मार्गी लागत असतात. ते म्हणजे या स्वामी महाराजांच्या सेवेने. पण ही सेवा करताना तुमचा विश्वास असला पाहिजे आणि संयम हा असला पाहिजे आणि स्वामी महाराजांवरची ही श्रद्धाही असली पाहिजे, तरच तुम्हाला या सेवेचा अनुभव हा नक्की येणार. आणि नंतर मग स्वामी महाराजांचा प्रकट दिन, छान अशी स्वामी महाराजांची फुलाने सजावट सर्व काही करून, पूजा वगैरे करून, स्वामी महाराजांना गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना त्या दिवशी दाखवा आणि छान अशी स्वामी महाराजांची आरती करा. आणि होईल तितकं या दिवशी दानधर्म करा. लहान मुलं तुम्हाला जेवू घालायची असतील तर लहान मुलांना जेवू घाला, किंवा काहीतरी त्यांना स्वीट खाण्यासाठी द्या. अशा प्रकारे तुम्हाला छान असं स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरी करायचा आहे. आणि या प्रकट दिनापासूनच तुम्ही स्वामींची सेवेकरी व्हा, स्वामी महाराजांची नित्य सेवा करा. आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार घडतो तो तुम्ही जीवनात म्हणजे तुम्ही ते इमॅजिनसुद्धा केलं नसेल इतकं तुम्हाला जीवनात मिळेल. बघा, व्हिडिओ जरा थोडासा खूप मोठा होत आहे, पण माहिती पण तितकीच महत्त्वाची आहे. कारण स्वामी महाराजांची सेवाच इतकी असते की शब्द जेवढं बोललं ना तेवढे शब्द कमी पडतात या सेवेसाठी. इतकी स्वामी महाराजांची सेवा ही प्रभावी आणि खूप चमत्कारी असते. तुमच्या जर जीवनात तुम्हाला चमत्कार घडवायचा असेल तर आवर्जून स्वामी महाराजांच्या ह्या नित्यसेवेला आवर्जून सुरुवात करा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुण्याच्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.